जय श्री कृष्ण मित्रांनो. मी हेमंत आणि तुम्ही पाहत आहात द हेमंत शो. आज आपण बोलणार आहोत एका अशा ग्रंथाबद्दल जो खूप प्राचीन आहे, जो हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेलाय, पण आजच्या माणसाच्या प्रत्येक प्रश्नाचं तो अचूक उत्तर देतो. हो, तुम्ही बरोबर ओळखले. मी बोलतोय श्री भगवद्गीतेबद्दल. आपण म्हणतो ना, आजचं जीवन खूपच कॉम्प्लिकेटेड झालंय, पण तुम्हाला सांगू, गीतेत त्या प्रत्येक कॉम्प्लिकेशनचं, माणसाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं आणि आपण जेवढ्यांदा गोंधळात पडतो त्या प्रत्येक गोंधळाचं अचूक उत्तर आधीच लिहिलंय. आता तुम्हाला मी एक कथा सांगतो. महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं. दोन्ही बाजूंनी मोठे मोठे योद्धे उभे होते, म्हणजे कौरवांच्या साईडनी आणि पांडवांच्या साईडनी. त्यावेळी पांडवांमधील एक अर्जुन, जो अत्यंत शूर होता, त्याने धनुष्य खाली ठेवलं, कारण त्याच्यासमोर त्याचेच नातेवाईक, त्याचेच गुरु मित्र हे उभे होते. त्याला वाटलं, मी माझ्याच माणसांशी कसं लढू, माझ्याच नातेवाईकांशी, माझ्या गुरूंशी, माझ्या मित्रांशी मी कसं लढू. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितलं, हे अर्जुन, हे युद्ध फक्त तलवारींचं नाहीये, हे तुझ्या अंतर्मनाचं युद्ध आहे. तू तुझं कर्तव्य कर, पण त्याच्या फळाशी आसक्त होऊ नको. आणि तिथूनच जन्म झाला श्री भगवद्गीतेचा. म्हणजेच तुम्ही बघा, आपल्यालाही हा प्रश्न नेहमी पडत असेल की आपण लढायचं की नाही लढायचं, किंवा आपण नेहमी गोंधळात पडत असू, काही करायचं की नाही करायचं. तेव्हा आपल्याला मार्ग दाखवते ती गीता. श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोत्स्व कर्मणी. अर्थात तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. तू तुझे कर्म नित्य करत जा आणि फळाची चिंता करू नकोस. आपलं रोजचं आयुष्यच बघा ना, ऑफिसचं काम असो, बिझनेस असो किंवा घरातली जबाबदारी असो, आपण काम करतो पण मनात एकच विचार, मला काय फायदा होणार, व्हॉट रिटर्न्स वुड आय गेट. गीता सांगते, फायदा शोधू नको, त्यातला अर्थ शोध. कारण जेव्हा आपण मनापासून कर्म करतो, त्याचं फळ आपल्याला आपले आप येतं. हे सूत्र स्टीव्ह जॉब्स सारख्या लोकांनी पाळलं असावं कदाचित. त्यांनी गीता वाचली असेल, नाही वाचली असेल हे माहिती नाही, पण त्याचं सार त्यांनी नक्कीच जगलं. डू युअर बेस्ट वर्क, रिझल्ट्स विल फॉलो. गीतेत 3 मुख्य मार्ग सांगितलेत: ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. ज्ञानयोग म्हणजे स्वतःला ओळखायचा मार्ग, कर्मयोग म्हणजे निष्काम कर्माचा मार्ग, आणि भक्तियोग म्हणजे प्रेम आणि समर्पणाचा मार्ग. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात, जो माझ्याकडे कोणत्याही मार्गाने येतो तो माझाच आहे. म्हणजे धर्म वेगळा असू शकतो, कर्म वेगळे वेगळे असू शकतात, पण सत्य हे एकच आहे, श्रीकृष्ण. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो, इंजिनियर असलो, डॉक्टर असलो, आर्किटेक्ट असलो, आर्टिस्ट, शिक्षण, व्यापारी, जर आपण प्रेम, ज्ञान आणि कर्म या 3ही गोष्टी एकत्र केल्या तर आपणही योगी आहोत. श्रीकृष्ण सांगतात, आत्मा हा अमर आहे, त्याचा जन्मही होत नाही आणि तो मरत नाही, फक्त बदलतं ते शरीर. म्हणजे आपण जसे रोज कपडे बदलतो, तसंच हे शरीर एका कपड्यांसारखं आहे, आणि आपल्यातला जो आत्मा आहे तो अजरामर आहे. हे वाक्य ऐकल्यावर तुम्हाला एक गोष्ट आठवते का? जे रॉबर्ट ओपनहायमर, ज्याने न्यूक्लिअर बॉम्ब तयार केला, तो सायंटिस्ट. पहिला स्फोट झाल्यावर त्याने गीतेतला श्लोक म्हटला होता, नाव आय बिकम द डेथ, द डिस्ट्रॉयर ऑफ वर्ल्ड्स. त्याला जाणवलं, मानवी शक्ती इतकी मोठी आहे की ती निर्माणही करू शकते आणि नाशही करू शकते. आणि म्हणूनच गीता सांगते, शक्ती बरोबर असावा तो विवेक. हे तत्व आजच्या काळात सगळ्यांनाच लागू होतं. मोबाईल, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळं आपल्याकडे आहे, पण विवेक असेल तरच ते उपयुक्त ठरतं, नाहीतर त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो. सुखदुःख, मान अपमान, लाभ हानी यात स्थिर राहणं म्हणजेच योग, असं आपल्याला गीता सांगते. हा संदेश आजच्या काळात खूप लागू पडतो. सोशल मीडियावर कोणीतरी आपल्यावर टीका केली की लगेच मन अस्थिर होतं. कोणी कौतुक केलं की आपण लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढतो. पण गीता सांगते, समभाव ठेवा. अर्थात जेव्हा कोणी तुमच्यावर टीका केली तर तुम्ही अतिशय दुःखी होऊ नका, किंवा जर कोणी तुमचं खूप कौतुक केलं तरीही तुम्ही आकाशात जाऊ नका. हा समभाव महात्मा गांधींना मिळालेला असून त्यांनी लिहिलं आहे,
जेव्हा मला गोंधळात वाटतो तेव्हा मी गीतेचा एक श्लोक वाचतो आणि मला योग्य ती दिशा मिळते. म्हणून गांधीजींनी गीतेला माझी आध्यात्मिक आई असं म्हटलं होतं. फक्त भारतातच नाही तर जगभर गीतेचा प्रभाव पसरलेला आहे. सुनीता विल्यम्स, अल्बर्ट आइन्स्टाईन, स्वामी विवेकानंद या सर्वांनीही गीता वाचली आणि त्याचा प्रभाव सुद्धा पसरवला. सुनीता विल्यम ही जी अमेरिकन अंतराळवीर आहे, तिने तिच्या अंतराळ प्रवासात गीता सोबत नेली होती. ही मला शांती देते, माझं मन स्थिर ठेवते, असं तिने सांगितलं. अल्बर्ट आइन्स्टाईन जो सायंटिस्ट होता, तो म्हणाला, जेव्हा मी गीतेतला विचार वाचतो तेव्हा मला माझ्या शास्त्रीय संशोधनांचंही उत्तर भेटतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, गीता म्हणजे कामाच्या मार्गाचं विज्ञान आहे. या सर्व उदाहरणांमधून एकच गोष्ट समजते, गीतेचा संदेश हा धर्मापुरता नाही तर संपूर्ण मानवतेसाठी आहे. आजच्या काळात गीता कशी जगायची? आपण सगळे आपल्या आयुष्यात कुठल्या तरी कुरुक्षेत्रात लढतोय. कुणी नोकरीच्या ताणात, कुणी नात्यांच्या गुंत्यात, कुणी पैशांच्या धावपळीत. पण गीता सांगते, लढ पण शांतपणे, काम कर पण फळाची आस ठेवू नको, आणि निर्णय घे पण मन स्वच्छ ठेव. ही सगळी तत्व जर आपण थोडी थोडी आपल्या आयुष्यात वापरली तर खरंच मन स्थिर, जीवन सुंदर आणि दिशा स्पष्ट होते. तर तात्पर्य, गीता म्हणजे ग्रंथ नव्हे, ती आहे जीवन जगण्याची एक शैली. आणि आपण सगळेच आपल्या आयुष्यातले अर्जुन आहोत, हो नाही का? आपल्याला फक्त आपल्यातला कृष्ण शोधायचा आहे. आपल्यातला कृष्ण कोण आता? तर आपलं अंतकरण आणि आपला विवेक, सद्बुद्धी. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावत असेल तर द हेमंत शोला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण गीतेतल्या मनावर नियंत्रण कसं मिळवायचं यावर बोलू. तोपर्यंत एकच वाक्य लक्षात ठेवा, कर्म करत राहा, कारण तेच तुमचं धर्म आहे. जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ.